तर काय पाहिजेच पडतेच ना. बेचारा घे तुझे मोबाईल कोणी चोरून नाही नेलात. म्हणून काय झालं ना कोण चोरून नेलं होता. हा तर चालत्या काही तेच गोष्टी कमालत्या. चला चला चला. आता वरी का पाणी भरताय चाललं मोबाईल आताच चाललं तुम्ही. मग येतो मी. बरं चला. सुभद्रे ए सुभद्रे आज काय घरी. हो आवडते. चाललंय मोबाईल. नाही बाप्पा आपण सकाळी कामावर जाते डब्बा बनवून द्यायला लागते. कालच तर बमलच होत्या गेलेच गेले चांगलं लचकवतं म्हणून. नाही तर तुम्हीच जा. तुझी जाऊबाई आहे काय घरी. हो आहे नाही. थांब मी तिला बोलवतो. श्यामले जाऊ ये. चाललंय मोबाईल. नाहीये बाबा तुमची काय पायटल पडते. नाही मग दुपार खाटले तुम्ही जाय मी नाही येत. खायला आला पाच सकाळ सकाळी पेऊन बेवडा. काय बाबा सगळं सकाळ सकाळ दारू पिऊन आला काय. काय करू तर आहेस तसा. चला चला हा काही येत नाही. चला चला. पहिला कोणी अत्तर गित्तर लावून आला काय. नाही तर पावडर गिवडर लावून आला का. मग काय होते अत्तरनं पावडर लावला तर. होय ते मोरे साहेब म्हणे अत्तर गित्तर लावला म्हणे. मोतीला तर माशा घामतेत म्हणे. काय कोण लावले काय अत्तर गित्तर. नाही कोणीच तर नाही लावलं. अरे भागरटे खरा गिरा आणलीस का नाही. कातीनीची माझ्याकडूनच खाल्लीस. तुम्ही तर खरा खाऊन खाऊन कॅन्सर होऊन मरल एक दिवस. मग समजल. तू तर आमच्या वाटावर टोपली आहे. आम्ही काय मरून मरत आमचे दुश्मन. जाऊ दे बरं तर सांगितलं तर गरज जाऊ. चला लवकर. चला चला. भागरथे मोबाईल गिबाईल आणलीस का नाहीये. हो आणलो नाहीये. मग गाडी लावायच्यावर ते मोरे साहेब म्हणे जंगलात जावाल तर एकत्र जावाल. आणि मोबाईल वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. चला मिरीचे माझे मोबाईल आहे. आम्ही आमच्या मोबाईलकडे जातो. तुम्ही तुमच्या मोबाईलकडे जा. होय बापा आम्ही आमच्या मोबाईलकडे जातो. चले तारे. माझा भाऊ कोणतरी येथून गेला. होय बाबा बिचारा माझा भाऊ आता पळत आहे. होय तारपट चोरून नेला आहे. हे काय पाण्याच्या दिसत नाही. होय बाबा या पाण्याला काय झाडून पेटवाच लागते. अये तारे भागरथे माय मोह कोणतरी चोरून नेलं नाहीये. अये तर माझे नसतील म्हणलं. आपण आहे की पाण्याच्या मंदी तुझे असतील पाय. अये नसेत काय यायले ना सरमच नाही लागत. तर माझी नेला काय. या पेसरा मायले सरम असणार का सरम सांडायले. दुसऱ्याचे मोवे असतील आम्ही जातो का त्यांचे मोवे चाले. एखादा भेटला कधी ना नाही त्याच्या तांबड्यामध्ये हात नाही नाव नाही सांगितलं मीराबाई. सगळा बाळा जमा करतो. तू जमा कर. त्याला का नाही पेटवून टाकून म्हणजे मोवा येत नाही आपल्याला. होय बापा तस करून मी टाका आता पिआणलं. काय तसं करू का जमा करून ठेवून दे. पेटवून नाही. हो हो मोठी आलीस तर आम्ही पेटवतो. कहाणे पेटवताय काय करा बाप्पा. नको पेटवा मजूर पेटवतोस म्हणता. कोणता बिनवा लागला मग समजल.
आज चलने लवकर, तहान बी लागली आहे का नाही? पाय मोलावून छान दिसतं. मी तर येतच आहो, मोबाईल घाई नाही केलास ना. चाल चाल आता चल लवकर. भाऊस काका हो खऱ्या पायटलीस तर तुम्हीच माझे मोह वेचले असाल. का म्हणलीस तू? आम्हाला चोर बी समजलीस का? मग तुम्हीच तर येते ना कार्या पायटले. म्हणून का आम्ही तुमच्या मोबाईल वेचतो का? जा मोठे आता एखाद्या दिवस भेटल्या गिटल्या का नाही मग सांगतो. हो सांगतो घे. चालेल चाल. ताराबाई हो ताराबाई, ताराबाई हो ताराबाई. ताराबाई तुम्ही इकडे मोह वेचतात आणि तिकडे तुमच्या शेळ्याच्या गोट्याला आग लागली. का म्हणल्याची मोरे साहेब? ताराबाई तुम्ही इकडे मोह वेचतात आणि तिकडे तुमच्या शेळ्याच्या गोट्याला आग लागली. गावातील सर्व लोक आग विझवत आहेत. आम्ही फक्त तुम्हाला सूचना द्यायला आलो. मला माहित होती तुमची मोह, म्हणून यायला इकडे घेऊन आलो. का म्हणत्या कोटा भेटला? अरे देवा, माझ्या शेळ्याच्या कोट्यात बांधल्या होत्या, धान तेच ठेवले होते. आता माझ्या शेळ्या जरून जातील, धान जरून जातील. देवा त्यातून काहीतरी लढू नको नाही तारे, करून काहीतरी लढू नको तर का करू? हा माझा माणूस नुसता गावभर फिरते, कसा म्हणून घरी नाही बसे. अरे या नाही लवकर, या नाही लवकर, माझ्या शेळ्या जरून जातील ना, माझे धान जरून जातील ना, या नाही लवकर. अरे देवा आता मी काय करू? अरे देवा आता मी काय करू रे? अरे देवा आता मी काय करू? का झाला ये? अरे काय सांगू ये, माझा कोटा भेटला तिक. अरे तर माझ्या त्या कोट्यामध्ये शेऱ्या आहेत ना, धान ते तीच आहेत. आता माझे लेकर का खातील? आता मी का करू ये? चला ना ये, चला चला. हो तानाबाई थांबा, मी काय म्हणते ते ऐका. तुमचा कोटा वगैरे काही नाही भेटला, आम्ही तुमच्याशी खोटं बोललो. हो तारा, तुझा कोटा गिटा नाही भेटला. आम्ही तुला कोटा सांगून दुसऱ्याच्या घर पेटवणाऱ्या बरोबर असंच करावं लागते. का म्हणलास तू? घर पेटवला? कोणाचं घर पेटवलं सांग बरं. काही आरोप नव्हतेच ना माझ्यावर. तसं नाही ताराबाई, आम्हाला माहित होतं तुम्ही जंगलात आल्यानंतर पाला जमा करणार आणि मग तो पेटवणार, मग इथे वनवा लागणार. त्यामुळेच आम्ही वाचिलेला सोबत घेतला आणि लगबगीने इकडे आलो, म्हणून आम्ही तुमच्याशी खोटं बोललो. तरी मी आईला सांगत होतो नको पेटवा, तरी माझं ऐकतच नव्हत्या. अजी तर मी तेच म्हणत होतो नको पेटवा म्हणून. ते जाऊ द्या, आधी मला सांगा मी कोणाचं घर पेटवलं? ताराबाई तुम्ही आता हा पाला जमा करून पेटवत होत्या. हा जंगल म्हणजे कुणाच तरी गरज आहे ना. या जंगलात अस्वल, वाघ, डुक्कर, ससा यासारखे प्राणी, चिमणी, कावडा, पोपट यासारखे पक्षी राहतात. या सर्व पशु पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास म्हणजे घरच होय. त्यालाच तुम्ही वनवा लावून पेटवायला निघालात. मी तर फक्त याचीच पेटवतो, मग त्याचे घर कसे जरा? तसं नाही ताराबाई, तुम्ही इथे हा कचरा पेटवता, यामुळे येथील सगळं गवत पेटतो. तो ससा, हरिण यासारख्या गवत खाणाऱ्या शाकाहारी प्राण्याचे ते अन्न नाही का? या कचऱ्याखालची कितीतरी कीटक, साप जे निसर्गाच्या जैवविविधतेत मोठा हातभार लावतात ते जळून मरणार नाही का? हजी बाप्पा, ते माझ्या ध्यानातच नाही आलं. आणि हा कचरा पेटवल्याने खूप मोठा झाड होतो, त्यामुळे झाडावरील पक्ष्यांचे घरटे व त्यात असलेले पिल्ले जळून मरतात. आज आपण पाहतो चिमणी, कावळा, पोपट ह्यासारखे कितीतरी पक्षी फार कमी पाहायला मिळतात. पूर्वी जंगलामध्ये चिवचिवाट ऐकायला यायचा, आज तो फार कमी ऐकायला येतो. ज्याला आपणच कुठेतरी जबाबदार नाही का? जी कधी कधी मोठे जनावरे जरूर मरतेत, मी पाहिलो. हा असं जंगलाला वनवा लावला तर मोठमोठे झाडं जळून जातात, जंगल नष्ट होईल आणि त्यांची अन्नसाखळी तुटल्यामुळे वेगवेगळे प्राणी अन्न वाचून मरून जाणार किंवा आपल्या गावाकडे धाव घेणार. मग त्यांनाच आपण दोष देतो. हजी साहेब तुमच्या बरोबर आहे. या तारील किती वेळ सांगला तरी समजत नाही. आता ऐकतच जाऊ ना, तूच मोठी शाळेनी असतो. अरे अरे असं भांडू नका, मी काय म्हणतो ते नीट लक्ष देऊ नये का? आता तुम्ही काय झगडता? साहेब काय म्हणतात ते नीट लक्ष देऊन ऐका ना. जंगलातील सर्व पशुपक्षी एकमेकावर अवलंबून असतात, याला जैवविविधता म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल जंगल नदी की माँ आहे. ह्या वनव्यामुळे संपन्नासाठी झाडे तोडल्याने जंगल नष्ट होईल व मग आपल्याला पुरेशा प्रमाणे पाणी मिळणार नाही. ज्या जंगलाला नदीची आई म्हणतो त्याच आईला आपण मारायला निघालो, असं आईशी कुणी वागतो का? हजी बाबा, आमच्या लक्षातच नाही आलं. आता आम्ही कधी जंगलाला वनवा लावणार नाही. आता आमच्या कानाले खडा रे बाप्पा. तरी संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आता हे बघा, मोह वेचताना झाडाच्या खोडाकडे पाठ करून मोह वेचा, त्यामुळे वन्य प्राणी तुमच्यावर हल्ला करणार नाही. जंगलात येताना भडक रंगाचे कपडे घालून येऊ नका.
जंगलात येताना निसर्गाशी मिळते जुळते कपडे घालून येत चला, जेणेकरून वन्य प्राणी तुमच्यावर हल्ला करणार नाही. काही अत्तर सेंट वगैरे मारून आला का? आम्ही नाही आलो मारून. अत्तर वगैरे लावून येऊ नये, यामुळे मधमाशाचा हल्ला होऊ शकतो. बरं चला आता आम्ही आता गावात जातो, तुम्ही या मग नंतर. चला वाचे. चला मॅडम. चला आपण आपापले मग येतो ना घराला जाऊ. नमस्कार, मी कुमारी शिल्पा ज्ञानेश्वर ठाकरे, सहाय्यक शिक्षिका मीनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा. माझ्या विद्यालयातील वर्ग 9वीच्या विद्यार्थ्यांनी देवारी सर यांच्या दिग्दर्शनामध्ये वनवा हा लघुचित्रपट तयार केला आहे. या लघुचित्रपटाच्या माध्यमातून माझे विद्यार्थी जर जंगलातला वनवा लागला असता त्यामुळे काय नुकसान होते याचे सादरीकरण त्यांनी आपल्या कलेतून दाखवलेले आहे. वनव्यामुळे संपूर्ण जंगलाला आग लागून तो नष्ट होतो आणि वनव्यामुळे तेथील वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांची जैवविविधतेचा संपूर्ण नाश होतो, त्यांचा ऱ्हास होतो. प्राण्यांचा निवारा म्हणजेच त्यांचे घरसुद्धा जळून राख होते, नष्ट होते. वनापासून जे आपल्याला फायदे मिळतात जसे ऑक्सिजन, पाणी, हवा, औषधी वनस्पती या संपूर्ण गोष्टींचा ऱ्हास होतो. त्याचबरोबर निसर्ग चक्र याचं संतुलन ढळून सुद्धा ती धोक्यात येते. यामुळे संपूर्ण परिसंस्थाच कोलमडू शकते. म्हणून वनवा लागू नये किंवा वनवा लावू नये यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, तर आपण आपल्या शेतीचा बांध जाळताना आपल्या नजीकच्या वन अधिकाऱ्याला संपर्क करावा. वनात फिरायला जाताना कुठल्याही प्रकारचं अग्निजन्य वस्तू सोबत नाही ठेवायच्या. नंबर 3, जंगलामध्ये जाताना बिडी, सिगारेट यासारख्या वस्तू ओढायच्या नाही. कोणत्याही कारणाने जंगलाला आग लावायची नाही. जंगलाला लावून काडी आपणच करतो आपल्या जीवनाची राख रांगोळी. खरं आहे ना? धन्यवाद. नमस्कार, मी विनायक घ्याल, सहाय्यक शिक्षक, मीनाताई माध्यमिक विद्यालय नवखडा. मागील वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई यांच्या अंतर्गत विविध प्रोजेक्ट देण्यात आले. ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. माननीय सौरभ दंदे सर, समुदाय अधिकारी BNHS मुंबई यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जंगल नदी की माँ है व चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलातील जैवविविधता या विषयाअंतर्गत विविध प्रोजेक्ट राबविण्यात आले व त्याचाच एक भाग म्हणून आमच्या विद्यालयातर्फे जंगलातील लागणारा किंवा मानवनिर्मित वनवा लागतो व नकळत जंगल नष्ट होते, हे असे होऊ नये म्हणून जनजागृती व्हावी याच उद्देशाने आम्ही वनवा या लघुचित्रपटाची निर्मिती केलेली आहे. ही फिल्म आपल्याच बोलीभाषेतील आहे, त्यामुळे समजायला सोपी आहे. ही फिल्म स्नेहश्री प्रोडक्शन या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे, तेव्हा आपण नक्की बघा. लाईक व चॅनल सबस्क्राईब करा. लाईक व शेअर करायला विसरू नका. या चित्रपटाची निर्मिती करण्यात आमच्या शाळेचे कला व सांस्कृतिक प्रमुख माननीय देवारी सर यांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मीनाताई माध्यमिक विद्यालय नवखडा यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी